नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका अखेर 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं जिल्हा परिषदेसाठी, पण आता 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी असा नवीन निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल अपघाती निधन झालं. राज्यात 3 दिवसाचा शासकीय दुखवटा सध्या सुरू आहे, त्यामुळे 2-3 दिवस प्रचार बंद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अखेर राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद निवडणुका 2 दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळंच 5 फेब्रुवारी ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान होईल आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. तत्पूर्वी महापालिकेच्या महापौर पदाच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या मात्र त्या वेळीच होणार आहेत. कोल्हापूर महापौर निवडणूक 6 तारखेला, इचलकरंजी 9 तारखेला महापौर आणि उपमहापौराची निवड होईल. जिल्हा परिषद निवडणुका मात्र 2 दिवस लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर हा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतलेला आहे. त्याची घोषणा रीतसर झालेली आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हा परिषद निवडणुका फक्त 2 दिवसांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेले 2 दिवस प्रचार थंडावला होता, कारण अजित पवार यांच्या निधनानंतर एकूणच मानसिकता नव्हती प्रचाराची, त्यामुळे प्रचार थंड होता. आता 2 दिवस निवडणुका लांबणीवर टाकण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे प्रचाराला आणखी 2 ते 3 दिवस उमेदवारांना मिळणार आहेत. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.